ये जीवन चलता हर एक पल हो है भबकता। नमस्कार मित्रांनो, आज आपण खतरनाक गणपती स्टेटस म्हणजे संकष्ट चतुर्थीनिमित्त खतरनाक स्टेटस एडिट करणार आहे. व्हिडिओसाठी लागणार सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही मटेरियल घेऊन इझिली व्हिडिओ क्रिएट करू शकता. सर्वात आधी तुम्हाला बीटमार्क आणि शेक इफेक्ट जे आपण XML किंवा आपण प्रोजेक्ट लिंक दिलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता. तुम्हाला इम्पोर्ट करता येत नसेल तर हाऊ टू इम्पोर्ट बीटमार्क अँड शेक इफेक्ट किंवा कोणतेही XML कशा ॲड करायचे तुम्ही यूट्यूबला सर्च करून ट्युटोरियल बघून एडिटला लागणारे जे काय आपले मटेरियल आहे ते डाउनलोड करू शकता. जे काही मटेरियल बाकीचं मटेरियल आहे त्याला आपलं 4 अंकी पासवर्ड आहे, ते 2 स्टेप्समध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. ते पासवर्ड टाकल्यानंतरच तुमची जी काही झिप फाईल आहे ते ओपन होईल आणि तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकणार आहे. तुम्ही त्या फाईलमध्ये तुम्हाला सॉन्ग 2 आपले ओव्हरले, एक फोटो आणि एक PNG तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही संकष्टी चतुर्थीची खतरनाक एडिट करू शकता. त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला शेक इफेक्ट आणि बीटमार्क दिसणार आहे. बीटमार्कला ओपन करून घ्या. बीटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला सॉन्ग लेअर भेटून जाईल. सॉन्गची लेंथ आहे 14 सेकंडपर्यंत आहे, म्हणजे आपला व्हिडिओ आहे तो 14 सेकंडापर्यंतच आहे. त्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा. त्यानंतर आपण जो फोल्डर दिलेला आहे तो ओपन करून घ्या. फोल्डर ओपन केल्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पाची जी काही इमेज आहे त्यावरती क्लिक करून इमेज ॲड करून घ्या. इमेज ॲड केल्यानंतर सिम्पली साईज ती थोडीशी मोठी करून तुम्हाला इथं साईज ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. त्यानंतर याची लेंथ वाढवून घ्या. लेंथ वाढवल्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेप ॲड केल्यानंतर शेपची साईज थोडी मोठी करा. त्यानंतर ह्याला खाली खेचून घ्या. त्यानंतर कलर अँड फिलवरती क्लिक करून शॅडोवरती क्लिक करून अशा प्रकारचे काही प्रकारे मी शॅडो सेट करत आहे. तशा प्रकारे तुम्हाला शॅडो सेट करून घ्यायचा आहे. जे काय ब्लॅक थीम असेल ते खाली घ्यायचे. त्यानंतर जे व्हाईट कलर दिसत आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथं ट्रान्सपरंट दिसत असेल ट्रान्सपरंटवरती क्लिक करा. तुम्हाला जर ट्रान्सपरंट कलर करता येत नसेल सिम्पली 1 2 3 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली कोणताही सॉलिड कलर असेल त्याला सिम्पली ऑपेसिटी कमी करायची. 0% ठेवल्यानंतर तुमची जी काही कलर असेल कोणताही सॉलिड करायचं असेल तर तुम्ही 0 डिग्रीमध्ये एकदम खतरनाक पद्धतीने आपण 0% आपण ट्रान्सपरंट करू शकतो. बघू शकता मित्रांनो, एकदम क्लिअर आणि क्रिस्टल क्लिअर तुम्हाला शार्पनेसवाला शॅडो भेटून जाईल. त्यानंतर याची सुद्धा लेंथ तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. लेंथ वाढवल्यानंतर तुम्हाला ॲड करायचं PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करा, मीडिया ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथं आपला PNG ॲड करून घ्या. PNG ॲड केल्यानंतर याला सिम्पली जर स्क्रीनवर दिसत आहे तसं तुम्हाला इथं सेट करून घ्यायचे. PNG सेट झालं त्या PNGवरती क्लिक करा. लेंथ वाढवून घ्या. बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करा. त्यानंतर शॅडोवरती क्लिक करून याला आपण स्क्रीनवरती जे काय आपली सेटिंग दिसत आहे तेवढी तुम्हाला शॅडो द्यायची. शॅडो देऊन झाल्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर सर्वात आधी फोटो लेअरवरती क्लिक करा. इफेक्टवरती क्लिक करा. ॲड इफेक्टवरती क्लिक करा. त्यानंतर सर्च आयकॉनवरती क्लिक करून एज ग्लो हा इफेक्ट सर्च करून घ्या. हा इफेक्ट सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगने ॲड करा. त्यानंतर जे आपण स्क्रीनवरती सेटिंग करत आहे सिम्पली तुम्हाला सेम सेटिंग करायची आहे. त्यानंतर तुमचे जो काही फोटो लेअर असेल त्याला एज ग्लो इफेक्ट हा बसलेला असेल. त्यानंतर तुम्हाला PNG लेअरवरती यायचं आहे. त्यानंतर मिडलला सेट केलेली PNG तुम्हाला मिडलला आहे की नाही चेक करा. त्यानंतर ह्यालासुद्धा तुम्हाला एज ग्लो इफेक्ट द्यायचा आहे. एज ग्लो इफेक्ट दिल्यानंतर ह्याचीसुद्धा लेंथ म्हणजे जे काय आपली सेटिंग असेल तुम्हाला जे काही स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टॉप करून तुम्ही इझिली देऊ शकता. त्यानंतर सिम्पली तुमचा जो काय तो व्हिडिओ 50% रेडी झालेला आहे. आता राहिला भाग आपला ओव्हरले आणि शेक इफेक्टचा. तर मित्रांनो, शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्ही शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊन ॲड करू शकता. शेक इफेक्ट प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो सर्वात आधी ह्या आयकॉनवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करा. त्यानंतर सिम्पली कॉपी लेवल लेअर्स ह्यावर ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रीसेटवरती यायचं आहे. बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. पेस्ट करण्याच्या आधी तुम्हाला एक काम करून घ्यायचे ते म्हणजे लोगो ॲड करायचे. लोगो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करा. टेक्स्टवरती ॲड करा. सिम्पली तुम्हाला यूट्यूब इंस्टाग्राम कोणतं लोगो ॲड करायचं ते नाव लिहा. त्यानंतर इथून व्ह्यू ऑल फॉन्ट्स करून ओपनिंग्स हा फॉन्ट सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला जो फॉन्ट आवडेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर याचा कलर तुम्हाला येल्लो ठेवायचा आहे. कलर येल्लो ठेवल्यानंतर याचे तुम्हाला जे काही कलर आहे तर तुम्हाला डार्क कलर करून घ्यायचा आहे. पण डार्क येल्लो कलर केला
त्यानंतर यूट्यूब आयकॉनचा सिम्पली तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायची आहे. त्यानंतर डुप्लिकेट घ्यायला तुम्हाला तुमच्या आय डीचं नाव टाकायचं आहे. जसं आता मी टाकतो आपल्या आय डीचं नाव एज्युकेशन. तर मित्रांनो आपला काही जो लोगो आहे तो 2 थरामध्ये कंप्लीट करून आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर जो काय आपण दुसरं नाव दिलं आहे त्याला आपण येलो न ठेवता व्हाईट कलर द्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही लेयर्सवरती क्लिक करून ठेवायचे. त्यानंतर दोन्ही लेयर्सला आपल्याला शेवटपर्यंत आणायचे. त्यानंतर याचा एक ग्रुप काढून घ्या. ग्रुप काढल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करा. साईज थोडी कमी करून घ्या. तुम्हाला हवे तिथे सेट करून घ्या. तर जे काय आपले लोगो असेल ते सेट झाल्यानंतर सिम्पली लोगोवरती क्लिक करा. बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून शॅडो देऊन टाका. तर शॅडो दिल्यानंतर परत एकदा लोगोवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून ते एजगुलो इफेक्ट ॲड करून घ्या. इफेक्ट ॲड केल्यानंतर स्क्रीनवर दिसत असेल ती सेटिंग तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची. त्यानंतर सिम्पली लोगो तुम्हाला जिथं हवा आहे तिथे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. लोगो सेट झाल्यानंतर जे काय आपण 11 लेअर आपण डुप्लिकेट केलेले आहेत म्हणजे कॉपी केलेले आहेत तुम्हाला इथे येऊन पेस्ट करून टाकायचे आहेत. मित्रांनो इथं आपल्याला व्हिडिओ जो आहे तो रेडी झालेला आहे आणि तर व्हायचं आहे पण आपला जो काही व्हिडिओ आहे तो 90% रेडी झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पली HJC लेअर दिसत आहे फोटो लेअरवरती आणा. त्यानंतर ग्लिच लेअर पण अशा प्रकारे ॲड करून द्या. त्यानंतर HJC लेअरवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून त्या ऑपोसिटीने सिम्पली 40% ठेवून द्या. त्यानंतर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे त्याला आपल्याला लावायचं ओव्हरले लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करा. मीडिया ऑप्शनवरती या. त्यानंतर कोणताही एक ओव्हरले ॲड करायचा आहे तुम्ही ठरवू शकता. सर्वात आधी मी हा ओव्हरले ॲड करतो. त्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेची काही वॉल्यूम असेल ते डाऊन करून घ्यायचे. त्यानंतर टाईम लॅप्सवरती क्लिक करून तुम्हाला लेंथ वाढवून घ्यायची. लेंथ वाढवल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून कलर डॉट सिलेक्ट करून घ्यायचे. सुद्धा ऑपोसिट तुम्हाला 40% ठेवायचे आहे. त्यानंतर ह्याची जी काही लेअर असेल तुम्हाला फोटो लेअरच्या वरती प्लेस करून घ्यायची. तर मित्रांनो फोटो लेअरच्या वरती जी काय आपली ओव्हरले ते प्लेस केल्यानंतर आपल्याला दुसरं ओव्हरले इथे ॲड करून घ्यायचे आहे. दुसऱ्या ओव्हरलेची तुम्हाला ब्लेंडिंग ऑपोसिटी लाईटनवरती स्क्रीन करून टाकायचे. याची ऑपोसिटी तुम्ही 60 ते 70च्या मध्ये ठेवू शकता. इथं मी सिम्पली 65 जी काय ती ऑपोसिटी ठेवणार आहे. त्यानंतर याची काय साईज आहे ती वाढवून घेऊ. त्यानंतर याचा वॉल्यूम आपण डाऊन करून घेऊ. त्यानंतर तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे. व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर व्हिडिओ रेझोल्युशन 1080p ठेवून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.